महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक लांबणीवर पडणार अशी सूत्रांची माहिती. पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. 5 वर्षात राज्याच्या तिजोरीवर तब्बल 4,60,000 कोटींचा बोजा. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत सुप्रिया सुळेंचं नाशिक दौऱ्याला प्राधान्य. खासदार भास्कर भगरे यांना बांधली राखी. फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिक अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार. वांद्रे आणि चेंबूरमधील जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं नागरिकांना आवाहन. उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी खुलेआम गुवाहाटीला गेलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट. लपून छपून गुवाहाटीला गेलो नसल्याचंही स्पष्टीकरण. जालन्यातल्या भोकरदनमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शरद पवार गटात गटबाजी. यात्रेतील कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी. जयंत पाटील टोपेंनी कार्यकर्त्यांना छापलं. नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर. झेडपी सदस्य असताना केलेल्या खर्चाप्रकरणी तपासणी. देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी. राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. समन्स मिळूनही गैरहजर राहिल्यास अटकेचं वॉरंट निघण्याची शक्यता. मुंबईमध्ये कालच्या रविवारची आतापर्यंत सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद. सर्वसाधारण तापमानापेक्षा 3 डिग्रीनं तापमान होतं अधिक. वायनाडमधील लँडस्लाइडचा सीसीटीव्ही समोर. 600 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला. आधी पाण्याचा झोत, नंतर माती आल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय स्पष्ट.